द बहुजन आवाज. नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. आज आपण उपस्थित आहोत दारव्हा तालुक्यातील पंचायत समिती समोर आणि आपण माझ्या पाठीमागे फलक पाहू शकता. आनंदा ठोके यांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. तालुक्यातील ब्राड बुद्रुक येथील हे रहिवासी आणि यांनी आज 23 तारखेपासून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि पंचायत समिती आवारामध्ये मंडप पेंडॉल टाकून ते आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्याकडूनच जाणून या कशा प्रकारचं हे आमरण उपोषण आहे आणि कशा संदर्भातलं आहे, कशाच्या विरोधातलं आहे, प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर मागे आपण फलक लावलेला आहे आणि आज दिनांक 23 तारखेपासून आपण आमरण उपोषण सुरू केलेलं आहे ग्रामपंचायतच्या विरोधात, ग्रामपंचायतीमधील सर्व भ्रष्टाचाराच्या विरोधात. तर नेमकं काय भ्रष्टाचार आहे, कसा भ्रष्टाचार आहे, कशासाठी केलं, काय सांग? 15 हेक्टर कामात पूर्ण पैसे काढले, न मीटिंग घेता न काही करता. कोणतीच मीटिंग घेतली त्यांनी. सदस्य माझ्यासोबत आहे. कोण कोण सदस्य आपल्या सोबत आहे? नाव रामराव जानबाजी, सनपाटे, आणखी माझी पत्नी. हो. मी ते भारती माने जे आहे, तू आता आई बिमार आहे म्हणून पैसे नाही आले. बर. तर आपण स्वतः आनंदा ठोके आणि आपल्यासोबत इतर सदस्य आहेत म्हणून सांगितलं. तुमच्या पत्नीचं पूर्ण नाव? मुसाबाई आनंदात. तर ग्रामपंचायत सदस्य आहेत त्या. तर मग कशा प्रकारचा घोटाळा सुरू झाला आणि कधीपासून हा घोटाळा उघडकीस आला, यावर आपण कारवाई करून घेण्यासाठी काय प्रक्रिया केली, निवेदन वगैरे केली, कशी प्रोसेस केली? मी 2023 पासून अर्ज देत आहे. 2023 पासून मला त्यांनी 5 का 6 समित्याने कुठे कुठे अर्ज दिला, काय? इथं पंचायत समितीने दिला होता, हो. जिल्हा परिषदेने दिला, हो. पुन्हा जिल्हा अधिकाऱ्याला दिला हो. आणि आयुक्तांनी बी दिलेला. हो. तर त्याचा मग रिस्पॉन्स, काही प्रतिसाद मिळाला? पत्र आहेत माझ्याकडे. हो. पत्रामध्ये काय सांगितलं त्यांनी? नाही, तुम्हाला चौकशी करून तुम्हाला अहवाल मिळण्यात येईल. पुन्हा त्यातून अहवाल मिळाला नाही. चौकशी केली का त्यांनी? नाही, चौकशी केली नाही, फक्त कागदपत्राची चौकशी केली. हो. ते 2023 पर्यंतच, म्हणजे 2023 ते 24 पर्यंतच सांगता दिले. पूर्ण बरं, माहिती मग दिली. आपल्याला पूर्ण माहिती कुठपर्यंत पाहिजे? 2024 पर्यंत. नेमका कोणकोणत्या प्रकारात घोटाळा झाला, काय सांगा? 15 हेक्टर मध्ये, हो. सुविधामध्ये हो. आणि हो. याच्यात दलित वस्तीमध्ये, दलित वस्तीचे एक मंदिर आलेलं आहे. त्यांनी जे मंदिर जे आहे, नाही, जोधन साहेब, तर दलित वस्तीचं मंदिर आहे ते त्या जागेत नसून, म्हणजे ग्रामपंचायत जागेत नसून दुसऱ्याच जागेत ते रोडवर घेतलेलं आहे. तर मग यातून काय यामध्ये भ्रष्टाचार झाला, जरा उघड म्हणून सांग. पूर्णच पैसे काढले ना साहेब. हो. पगार एमडी, पगार सीसीचे, हो. कोणालाच सदस्याला माहिती नाही. हो. त्या मीटिंग मध्ये खर्च दाखवले हो. मग त्यांनी. आता प्रत्येक महिन्याला आपली मासिक मीटिंग असते सदस्याची, त्यामध्ये आपण ह्या गोष्टी केल्यानंतर त्यांचं म्हणणं काय आहे? नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये तर मीटिंगच घेतली नाही साहेब. हो. कोणत्या वर्षाच्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये? या 25. बरं, आपण 2023 पासून हा घोटाळा सुरू असल्याचं सांगितलं आहे. आज वर्षी 3 वर्ष होत आहे. तर मग दरवर्षी ते मासिक मिटिंग होत आहे, त्या मिटिंगला आपण जात असाल, त्यामध्ये आपण हा घोटाळा सांगत असाल, तर त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया? त्यांनी ते काहीच नाही, फक्त आम्ही तुम्हाला चौकशी करून अहवाल देतो. समिती नियमाची हो. समिती काही यायची नाही. काय नाव आपलं? रामराव जानबाजी. बरं, आपण कोण आहे यामध्ये? तर काय सांगा? त्यांचं कसं आहे, ग्रामपंचायत मासिक मिटिंग जे असते त्या मिटिंग सदस्याला सह्या घेतात किंवा सह्या नाही दिल्या तरी तहकूब करतात. तहकूब केल्यानंतर आम्ही प्रोसिडिंग दिसल्यानंतर आम्हाला कोणतीही त्याच्यानंतर मागील वर्षी 2023-24 ची प्रोसिडिंग दाखवा, काय घेतली माझ्याकडे ग्रामसेवक बदलून गेला. त्याच्यानंतर तो ग्रामसेवक बदलून गेल्यानंतर नवीन प्रोसिडिंग लागला.
नवीन प्रोसिजर आणखी मिठी पण भेटतात कसे दाखवतात काय दाखवतात आम्हाला माहित न करता सगळे बंद कसे खावा कसे घेतात काय घेतात सुद्धा आम्हाला माहिती विचारलं कारण का आम्हाला ते प्रोसिजर त्यांच्याकडे त्याच्यावर खर्च आहे मला आम्हाला माझ्याकडे आला नाही असे करत करत 2 ते 3-4 ग्रामचे बदलत 2-4 ग्रामचे बदल त्याची आम्हाला सर्व्हिस आहे. मग आता यानंतर शेवटचा पर्याय म्हणून आपण आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि यांना सहाय्य देत आहे. हा म्हणजे शेवटचा पर्याय म्हणून आनंदराव उपोषण यांना उपोषणासाठी आम्ही पर्याय म्हणून त्यांना साथ देत आहे. तर सोबतच इतर सुद्धा सदस्य आहे. आपलं नाव काय? तर आता यांनी जे सर्व प्रकार कारभार असतात यावर आपलं एक पण काम झालेलं नाही आहे. आम्हाला चौकशी अशी पाहिजे हे समजा 5 लाखाचं काम केलेलं आहे आशिष रोड किंवा पेवन ब्लॉक इस्टिमेट प्रमाणे तसं फोडून तसं काम आहे का हे पाहिजे कुठेतरी दाखवू आले ते पण अपुरीच माहिती एस्टिमेट काम झालं नाही 4 लाखाचं काम 3 लाख रुपये निघालं. मग असा साधारणतः ठोबळ मानाने जर आपण विचार केला किती कोटी रुपये जवळपास 80 लाख रुपये एवढं जवळपास आता छोट्या ग्रामपंचायत असल्यामुळे यामध्ये किती गाव आहे? यामध्ये 3 गाव रत्नापूर किती सदस्य आहे ग्रामपंचायत? 9 मग 9 सदस्यापैकी आता आपण इथे किती सदस्य समजा किती सदस्य इथं सध्या आम्ही- सहयोग घेतात? 4 सदस्य एक मयत आहे एक महिना 8 आहे 8 पैकी 4 राम राम तर मग सरपंच आणि मंडळ सदस्यामध्ये मग आता 4 सदस्य उपलब्ध आहेत. 4 सदस्य याचा 7 आनंदाकडून हे आमरण उपोषणासाठी त्यांना आपण 7 सदस्य देतात. तर एकूणच मग यामध्ये काय मागणी असणार आहे? यामध्ये कामाचा जे पैसे जे काढले आहेत पंचायतीमधले त्या पूर्ण पैशाचा आम्हाला हिशोब झाला आणि कामाची चौकशी अशी लागेल आम्हाला की किती कामं झाली? काम हे इस्टिमेट प्रमाणे आणि कुठं झाले हे दाखवले कुठं केलं हे दाखवण्यात यावं आणि काम फोडून ते पाहिजे. तर आपण पाहिलं आहे की येथे आमरण उपोषणासाठी बसलेले 4 खोले जे पाडलेले आहेत कशाच्या 4 खोल्या? शाळा जुन्या शाळा हा. ते कुणालाच माहिती नाही केलं त्यांनी ते 4 खोल्या परस्परच विकले ते त्याची ग्रामपंचायत मध्ये मीटिंग मध्ये ठराव नाही काही नाही कोणतीच नोंद नाही. कोणतीच नोंद नाही. ते जे खोल्या म्हणतात ते डिसमेंटल हा, होते का? डिसमेंटल त्याचा मग कुठल्याही प्रकारची नोंद नाही किंवा कुठल्याही प्रकारची त्यांची नोंद केली नाही. केलेली नाही आणि पुन्हा पावत्या बिण्याच्या हरास दिसलेले आहेत. ते मटेरियल आहे. म्हणजे हे सर्व काळा बाजार तुमच्या माघारीच केल्या मागायला मग यावर तुम्ही आवाज उठवला तर वेळोवेळी काय झालं? काहीच नाही साहेब इथंच नाही येऊन राहिला म्हणून तर आम्ही उपोषणाला बसलो. तर गट ग्रामपंचायत कुऱ्हाड बुजुर्ग येथील आनंदा कळणू टोके हे इसम 23 तारखेपासून म्हणजेच आजपासून सोमवारपासून पंचायत समिती आवारासमोर पेंडॉल टाकून आमरण उपोषणासाठी बसलेले आहे. त्यांची पत्नी सध्या या ग्रामपंचायत मध्ये सदस्य आहेत आणि सोबतच इतर 3 सदस्य त्यांना साथ सहयोग करत आहेत आणि त्यांना समर्थन देण्यासाठी त्यांच्यासोबत बसलेले आहे. हा संपूर्ण काळा बाजार ग्रामपंचायत कुऱ्हाड बुजुर्ग मधील उघडकीस आणण्याचा यांनी प्रयत्न केला परंतु शासन प्रशासनाने सुद्धा यांना योग्य तो रिस्पॉन्स दिला नाही. वेळोवेळी कागदपत्राची पूर्तता करून सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई शासनाने प्रशासनाने केली नाही. म्हणून शेवटचं हत्यार म्हणून यांनी आमरण उपोषणाचं हे हत्यार आंदोलनाचं हत्यार उपसलं आणि आजपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि ह्या मागण्या किंवा ह्या चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही अशा प्रकारचे सुद्धा संकेत यांनी दिलेले आहेत. सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, धारवाड.